अजून निकाल यायची पुष्कळ बाकी आहे. आपण बरोबर बोलत काटेकी टक्कर अभी सुरू आहे. आता त्याच्यामध्ये आता किती जागा आम्हाला या ठिकाणी मिळतील, अजूनही आमच्या जागा काही ठिकाणी आघाडीवर आहे. अजून निकाल येणं अपेक्षित आहे, पण त्याच्यावरनं आपल्याला जर कळेल. काय भावना आहे? वरळीकरांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचाच हा बालेकिल्ला असल्याचं सिद्ध केलं. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची स्थापना झाल्यापासून वरळी हा ठाकरेंचा बालेकिल्ला या ठिकाणी झालेला आहे. खरं तर ही प्रतिष्ठेची निवडणूक होती आणि या प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये वरळीत तर ठाण मांडून सगळे बसलेले. माननीय मुख्यमंत्री त्या विभागामध्ये येऊन गेले, वरळी विभागामध्ये. त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी येऊन गेले. अनेक दिग्गज मंत्री महोदय ठाण मांडून त्या ठिकाणी बसलेले. पण हा वरळीचा गट शिवसेना आणि नागरिकांनी या ठिकाणी राखून ठेवला. नागरिकांना माहीत आहे की आपल्यासाठी कोण या ठिकाणी धावून येतो, आपल्यासाठी रात्री अपरात्री कोण त्या ठिकाणी धावून येतो. आदित्यजींनी जी संकल्पना गेली 607 वर्षामध्ये या ठिकाणी वरळीकरांसाठी मांडली, मग तो कोस्टल रोड असो, वरळी BDT जागीचा प्रोजेक्ट असो किंवा इतर येणारे आणखीन या ठिकाणी प्रोजेक्ट असो, या संदर्भामध्ये जी विजन आदित्य साहेबांनी वरळीकरांच्या डोळ्यासमोर या ठिकाणी ठेवली आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज वरळीकर जनतेने आम्हाला भरघोस मताने या ठिकाणी निवडून दिलं. अनेक जण या ठिकाणी शंका आशंका या ठिकाणी करत होते की खरोखर निवडून येतील की नाही वरळी. कोण बोलत होतं 7 पैकी 6 एकच सीट या ठिकाणी लागेल, कोण बोलत होतं 2 लागतील. अनेक जण देव पाण्यात पडत होते. पण या ठिकाणी दाखवून दिलं आम्ही की वरळी ब्रँड, ठाकरे ब्रँड आणि वरळीकर जनता ही सदैव मातोश्रीच्या मागे या ठिकाणी उभी आहे. काय प्रतिक्रिया आहे? आता एक नवा रोल तुम्हाला मिळाला, तुम्ही नगरसेविका म्हणून महापालिकेत जाणार आहात. जनतेचे काय आभार मानाल? कसं प्रेम त्यांनी आशिष चिंचवडकरवर केलं, तसंच प्रेम माझ्यावर केलं, ते तुम्हाला मताच्या दिसलेलंच आहे. सो त्यांची जी काही कामं आहेत ती आम्ही करतोच आहे, पण अजून चांगल्या रीतीने, आता तर आम्ही दोघं आहोत, तर चांगल्या रीतीने आम्ही अजून करू शकतो. सत्तेत जाण्यासाठी काटेकी टक्कर ही महायुती आणि तुम्ही ठाकरे बंधूंमध्ये चालू आहे. काय विश्वास आहे? अद्याप 20 जागांचा निकाल येणं बाकी आहे. मला वाटतं मुंबईची जनता साहेबांवर खूप विश्वास ठेवते. सो मला असं वाटतं नक्कीच आमच्या जागा येतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.